महेश शिंदे. मी डेंटिस्ट आहे. 2006 पासून मी कोरेगावमध्ये प्रॅक्टिस करतो आहे. 1997 सालचा मी या शाळेचा 10वीचा विद्यार्थी. एक 5 ते 6 वर्षापूर्वीसुद्धा आमचं गेट टुगेदर झालेलं. आज पुन्हा एकदा आम्ही सर्वजण एकत्र येत आहोत. ज्यावेळी मी 5वीत आलो त्यावेळी शाळेचं नाव होतं न्यू सरस्वती इंग्लिश स्कूल कोरेगाव आणि आम्ही नशिबवान माणसं की आम्ही 5वीत आलो आणि शाळेचं नाव झालं सरस्वती विद्यालय कोरेगाव. आजही ज्यावेळी मी रस्त्याने या शाळेसमोरून जातो त्यावेळी सगळ्या आठवणींचं एक मोहोळ मनात दाटतं आणि शाळेनं आपल्याला घडवलं त्याबद्दलची कृतज्ञता खूप सुंदररित्या मनात येते. सरस्वती विद्यालय कोरेगाव हा तर खरं तर कोरेगावपुरता मर्यादित ब्रँड नाही आहे. या शाळेनं अख्ख्या जगात ओळख करून देतील असे विद्यार्थी घडवलेले आहेत. कपिल शिरसाट आणि आमचाच बॅचमेट कपिल शिरसाट आज UP आणि बिहार या 2 राज्यांमध्ये कलेक्टर म्हणून कार्यरत आहे आणि आता तो नुकताच आयुक्त म्हणून सचिव म्हणूनही प्रमोट होणार आहे. असे खूप सारे विद्यार्थी या शाळेनं दिले. प्रत्येकाच्या आयुष्यात खूप घडामोडी घडत असतात. कधी चांगला काळ, कधी वाईट काळ. आनंदानं खूप भारावून जाऊ नये आणि दुःखानं पूर्ण कोलमडून जाऊ नये याचं खूप मूलभूत असं शिक्षण या शाळेनं आम्हाला दिलं. त्याबद्दल कायमस्वरूपी कृतज्ञता मनात राहील. आज शाळेत आलो तर शाळा खूप बदललेली दिसते. शाळेमध्ये काही नवीन इमारती दिसत आहेत, काही नवीन बोर्ड लागलेले आहेत. खूप टेक्नोसॅव्ही सगळं दिसत आहे. शाळेचा निकाल देखील 98.85% लागला. परंपरा खूप सुंदर आहे. परवा दिवशी मी रनिंग करतो आणि आमचा रनिंगचा ग्रुप एकत्र पळत असताना 10वीच्या निकालाचा विषय निघाला तर सगळेजण सांगत होते 90%. तर मी अगदी अभिमानानं सांगितलं आमच्या सरस्वती विद्यालय कोरेगावमध्ये 58 मुलांना 90%पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत. ही परंपरा आजही तशीच सुरू आहे. शाळेनं अशी उत्तरोत्तर प्रगती करावी, कोरेगावचं नाव असंच नावारूपाला न्यावं ही प्रार्थना मी या ठिकाणी व्यक्त करतो. सुहास गोळे सर आत्ता इथं आहेत. मी त्यांच्या पोस्ट फेसबुकवर पण पाहत असतो आणि त्यांना इतर कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक इतर घडामोडींमध्ये मी पाहत असतो. खूप छान वाटतं की म्हणजे एका चांगल्या हातामध्ये आमच्या शाळेची पुढची पिढी आहे याचाही खूप अभिमान वाटतो. असेच खूप सुंदर दिवस आम्हाला या शाळेमुळे पाहायला मिळालेले आहेत. अजून कित्येक पिढ्यांना मिळतील अशा खूप सुंदर पिढ्या घडवण्याचं काम या इमारतीमध्ये होत आहे आणि आत्ता मी या ठिकाणी उभा आहे. खूप छान वाटतं. असेच प्रसंग आयुष्यात येऊन अशी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. डॉक्टर महेश, तुमच्यासारखे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे किंवा इतर क्षेत्रात काम करणारे अनेक माजी विद्यार्थी या शाळेने घडवलेत. त्याचा निश्चितपणे सर्वांना अभिमान आहे. आपण या ठिकाणी आला, खूप आनंद होतो आहे आम्हाला. तर असेच माझे विद्यार्थी यावेत आणि शाळेची जी काही प्रगती आहे, शाळेची वाटचाल त्यांनी पाहावी ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. ओके.